मित्रांनो, जर आपल्याकडे एक गुळगुळीत परावर्तक पृष्ठभाग असेल आणि एकमेकांना समांतर असणारे आपाती किरण पृष्ठभागावर आदळत असतील, तर परावर्तित किरण सुद्धा एकमेकांना पूर्णपणे समांतर असतात. बरोबर? परंतु जर आपल्याकडे अशा प्रकारचा एखादा खडबडीत पृष्ठभाग असेल आणि एकमेकांना समांतर असणारे आपाती किरण पृष्ठभागावर आदळत असतील, तर परावर्तित किरण हे सहसा एकमेकांना समांतर नसतात. तर ही जी पहिली परिस्थिती आहे त्याला म्हणतात नियमित परावर्तन आणि या दुसऱ्या स्थितीला म्हणतात अनियमित परावर्तन. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण या दोन्ही प्रकरणांवरती तपशीलपणे चर्चा करणार आहोत. ते एकमेकांपासून कसे वेगळे आहेत आणि एकमेकांशी कसे मिळते जुळते आहेत हे पाहणार आहोत. तर आपल्याला एक गोष्ट नक्कीच माहिती आहे, ती म्हणजे आपाती कोन हा परावर्तन कोना एवढाच असतो. बरोबर? तर आता इथं समजा की हे सगळे आपले आपाती किरण आहेत आणि ते एकमेकांना समांतर आहेत. आता आपल्याला शोधायचंय की परावर्तित किरण कोणत्या दिशेने प्रवास करतील. आपण नियमित परावर्तनापासून सुरुवात करूयात. तर आपल्याला एक गोष्ट माहिती आहे, ती म्हणजे आपाती कोन हा परावर्तन कोना एवढा असतो. बरोबर? तर असं समजा हा आपला आपाती किरण आहे आणि तो या परावर्तक पृष्ठभागावरती आदळत आहे. आता आपल्याला हे शोधायचे की परावर्तित किरण कोणत्या दिशेने प्रवास करेल. तो सरळ वर जाईल, इकडे बाजूला जाईल की आणखीन कुठे जाईल हे आपल्याला शोधायचे. हे कसे शोधायचे बरं? आपल्याला माहिती आहे की आपल्याला परावर्तक पृष्ठभागाला लंब असलेली स्तंभिका काढणं गरजेचं आहे. बरोबर? आणि यामुळे आपल्याला आपला आपाती कोन मोजण्यास मदत होईल. बरोबर? हा झाला आपला आपाती कोन I. आता आपल्याला माहिती आहे की आपाती कोन हा परावर्तन कोना एवढाच असतो. त्यामुळे हा झाला आपला परावर्तन कोन R. म्हणजे आपला परावर्तित किरण हा अशा प्रकारे असणार आहे. बरोबर? आता सर्व किरणांच्या बाबतीत असंच घडणार आहे. बरोबर की नाही? आपल्या परावर्तक पृष्ठभागावर आदळणारे हे सगळे आपाती किरण आहेत. या पृष्ठभागाला लंब असलेल्या आपल्या स्तंभिका आहेत आणि आपल्याला माहिती आहे की आपाती कोन आणि परावर्तन कोन हा सारखाच असतो. त्यामुळे आपल्याला माहिती आहे की परावर्तित किरण हे याच दिशेने बाहेर गेले पाहिजेत. बरोबर? तर येथे आपण हे भाकीत करू शकतो की सर्वच्या सर्व परावर्तित किरण हे एकमेकांना समांतर असणार आहेत. आता हे का घडले हे लक्षात आलं नसेल तर त्याचं स्पष्टीकरण पाहूया. आपला परावर्तक पृष्ठभाग हा सपाट आहे. सर्व स्तंभिका एकमेकांना समांतर आहेत आणि सर्व आपाती किरण सुद्धा एकमेकांना समांतर आहेत. त्यामुळे आपल्याला माहिती आहे की आपाती कोन हे समान असणार आहेत. जर आपाती कोन समान असतील तर प्रत्येक बाबतीत परावर्तन कोन देखील समान असणार आहे आणि अशा प्रकारे जर आपाती किरण समांतर असतील तर परावर्तित किरण देखील एकमेकांना समांतरच असणार आहेत. ठीक आहे? आता आपण अनियमित परावर्तन या अधिक गुंतागुंतीच्या प्रकरणाकडे वळूयात. शाळेत असताना जेव्हा अनियमित परावर्तनाचा विषय समोर आला तेव्हा मनात पहिला विचार असा आला की कदाचित या परिस्थितीत आपाती कोन हा परावर्तित कोना एवढा नसावा. हे खरं आहे का हे पहिले शोधून काढूयात. आता अनियमित परावर्तनावरती झूम करूयात आणि आपल्या आपाती किरणांकडे पाहूयात. आपण एका वेळी एक किरण घेऊयात. तर हा आहे आपाती किरण जो आपल्या खडबडीत परावर्तक पृष्ठभागावरती आदळलेला आहे. आता खडबडीत परावर्तक पृष्ठभागावर स्तंभिका काढणं ही एक मोठी अडचण आहे. आपण स्तंभिका अशा प्रकारे काढायची का? पण याचा विचार करा, हे परावर्तक पृष्ठभागाला लंब आहे का? तर नाही. मग ही आपण अशी काढायची का? हे देखील परावर्तक पृष्ठभागाला लंब नाहीये. स्तंभिका नेमकी कोणत्या बाजूला काढायची हे आपल्याला कसं कळणार? कारण त्या पृष्ठभागाला लंब असणारी स्तंभिका काढण्यासाठी आपल्याला परावर्तक पृष्ठभागाची दिशा माहिती असणं आवश्यक आहे. बरोबर? मग आपण हे कसं सोडवायचं? चला थोडं आणखीन झूम करूयात. हे पहा, तर परावर्तक पृष्ठभागावर आदळणाऱ्या त्या आपाती किरणाचं हे झूम केलेलं स्वरूप आहे. याचा विचार करा, जेव्हा आपण वक्र रेषेवरती झूम करतो तेव्हा ती थोडी अधिक सरळ दिसू लागते. बरोबर की नाही? अगदी पृथ्वीचा विचार केला तर हेच बरोबर आहे. आपण जेव्हा दुरून पाहतो तेव्हा पृथ्वी आपल्याला कशी दिसते? गोल दिसते. पण जेव्हा आपण पृथ्वीचा पृष्ठभाग पाहतो तेव्हा आपल्याला पृथ्वीचा पृष्ठभाग हा सपाट दिसतो. बरोबर? मग याच तर्कानुसार हा पृष्ठभाग आपल्याला काहीसा इथं सपाट दिसतोय. जर आपण आपतन बिंदूपाशी आपल्या खडबडीत
परावर्तक पृष्ठभागाला एक स्पर्शिका काढली, टँजंट काढली, तर आपल्याला असं दिसतं की ती स्पर्शिका बऱ्याच अंतरापर्यंत हा जो काही परावर्तक पृष्ठभाग आहे त्याच्या दिशेचं अनुकरण करते, बरोबर? त्या दिशेने ती जाते. जेव्हा आपण हे अंतर अधिकाधिक कमी करतो तेव्हा आपल्याला समजतं की या आपतन बिंदूपाशी आपली जी स्पर्शिका आहे ती स्पर्शिका या खरबरीत परावर्तक पृष्ठभागावरती बऱ्यापैकी ओव्हरलॅप होतीये, बरोबर? ती स्पर्शिका पृष्ठभागाच्या दिशेचं अनुकरण करतीये. तर इथे या आपतन बिंदूपाशी ही जी आपली स्पर्शिका आहे ती परावर्तक पृष्ठभागाशी बरोबर तंतोतंत जुळलेली आहे, बरोबर? तर इथे काय करू शकतो आपण, तर या स्पर्शिकेला एक लंब असणारी रेषा आपण सहजपणे काढू शकतो. कारण स्पर्शिका आपल्याला आपतन बिंदूपाशी परावर्तक पृष्ठभागाची दिशा सांगते. हे जर थोडं गोंधळात टाकणारं वाटत असेल तर इथं थोडं थांबून विचार करून किंवा कदाचित पुन्हा मागं जाऊन हे कसं घडलं हे तुम्ही पाहू शकता. आता स्तंभिका कोठे हे जर आपल्याला आता माहिती झालं असेल तर आपण आपाती कोन लगेच दाखवू शकतो, बरोबर? इथे आपल्याला आपाती कोन किती असेल हे माहिती होईल, बरोबर? आता परावर्तन कोन मोजणं खूप सोपं आहे. आता आपण परावर्तित किरण देखील सहज काढू शकतो, बरोबर? कारण आपल्याला माहिती आहे आपाती कोन आणि परावर्तन कोन हा एकसारखाच असतो. तर हा झाला आपला परावर्तन कोन आणि हा झाला आपला परावर्तित किरण. आता आपण काय करू शकतो, तर इतर सर्व किरणांसाठी हीच पुनरावृत्ती करू शकतो. लक्षात घ्या, यावेळेस प्रत्येक किरण हा थोडासा वेगळा असेल. जेव्हा आपण या आपतन बिंदूपाशी स्पर्शिका काढतो तेव्हा ती अशी दिसते आणि त्याची स्तंभिका ही अशा प्रकारे दिसते. आपल्याला लक्षात येईल की परावर्तक पृष्ठभागाची इथं दिशा बदलत चालली आहे. हा झाला आपला आपाती किरण, हा झाला आपाती कोन I, हा आहे परावर्तन कोन R आणि हा आहे आपला परावर्तित किरण. आता इथे लक्षात येईल आपल्याला की परावर्तक पृष्ठभागाची दिशा बदलत आहे, त्यामुळे स्पर्शिकेची दिशा वेगळी आहे, त्यामुळे स्तंभिकेची दिशा वेगळी आहे आणि त्यामुळेच आपाती कोन आणि परावर्तित कोन हे वेगवेगळे आहेत. आता इथे हा परावर्तित किरण या परावर्तित किरणाशी समांतर नाहीये. हेच आपण पुन्हा करूयात. हे थोडंसं मनोरंजक वाटतंय. तर हा आहे आपाती किरण. इथे स्तंभिका कशी असेल, काही विचार करता येतोय का? तर इथे आपण पहिल्यांदा स्पर्शिका काढूयात, टँजंट काढूयात. ती अशा प्रकारे असेल. मग स्तंभिका अशा पद्धतीने असणार आहे. आता हा आहे आपला आपाती कोन I. मग आपला हा असणार आहे परावर्तन कोन R आणि हा असणार आहे आपला परावर्तित किरण. तर इथे आपण पाहू शकतो आपला परावर्तन कोन हा खूप मोठा आहे, बरोबर? तो जवळपास 90 अंशाच्या आसपास आहे. तो स्पर्शिकेच्या खूप जवळून जातोय, स्तंभिकेपासून खूप लांब दिसतोय आपल्याला, बरोबर? तर अशा परिस्थितीमध्ये हा परावर्तित किरण हा या पृष्ठभागावरती पुन्हा एकदा परावर्तित होणार आहे, बरोबर? आपण त्या खोलात जाणार नाहीयेत, पण हे घडणार आहे इथं, बरोबर? तर आणखीन एक समांतर आपाती किरण पहा. ठीक आहे, स्पर्शिका आहे, स्तंभिका आहे, आपाती कोन आहे, परावर्तन कोन आहे आणि हा परावर्तित किरण आहे, बरोबर? तर आता इथं स्पष्ट झालंय की जेव्हा आपल्याकडे असा खडबडीत पृष्ठभाग असतो तेव्हा सर्व आपाती किरण एकमेकांना समांतर असले तरी स्पर्शिका वेगवेगळ्या दिशांना असतात, बरोबर? त्यामुळे स्तंभिका सुद्धा वेगवेगळ्या दिशांना असतात आणि म्हणून परावर्तित किरण देखील वेगवेगळ्या दिशांना असणार आहेत आणि म्हणून आपल्याला समांतर परावर्तित किरण मिळणार नाहीत, बरोबर? आणि ही गोष्ट मात्र स्पष्ट आहे की आपाती कोन हा परावर्तन कोना एवढाच असतो, म्हणजे हे चुकीचं आहे. आता आपण असा विचार करू शकतो की हे निसर्गात आपल्याला कुठे पाहायला मिळते. तर येथे जर आपण पाहिलं तर हा आरसा हा एक गुळगुळीत परावर्तक पृष्ठभाग आहे. तो आपल्याला नियमित परावर्तन देतो. तर भिंतीवरती लहान चढ उतार आहेत, त्यामुळे तेथे आपल्याला अनियमित परावर्तन पाहायला मिळते. तर नियमित परावर्तनाच्या बाबतीत आपल्याला स्पष्ट प्रतिमा मिळते, तर अनियमित परावर्तनाच्या बाबतीत आपल्याला स्पष्ट प्रतिमा मिळत नाही. तर थोडक्यात सारांश पाहूयात. तर नियमित परावर्तनाच्या बाबतीत जेव्हा आपाती किरण एकमेकांना समांतर होते तेव्हा परावर्तित किरण देखील एकमेकांना समांतर होते. पण अनियमित परावर्तनाच्या बाबतीत जेव्हा आपाती किरण एकमेकांना समांतर होते तेव्हा परावर्तित किरण एकमेकांना समांतर नव्हते. नियमित परावर्तनाच्या बाबतीत आपल्याला स्पष्ट प्रतिमा मिळते, अनियमित परावर्तनाच्या बाबतीत आपल्याला स्पष्ट प्रतिमा मिळत नाही.
आणि एक गोष्ट मात्र, आपाती कोन आणि परावर्तन कोन हा दोन्ही परावर्तनामध्ये, नियमित आणि अनियमित परावर्तनामध्ये एकसारखाच असतो. या व्हिडिओसाठी एवढेच. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.